असंख्य जे अतिरेकी आहेत, निदा खानच्या केसमध्ये आम्ही बघितलेले आहे, त्या निदा खानला समर्थन करणारे असंख्य मुस्लिम समाजाचे मुल्ले मौलवी पण आम्ही पाहिलेले आहेत. मुस्लिम समाजाला तिच्यासाठी उभं राहत असताना दिसले जेव्हा ती जिहाद करत होती तिकडे. पण तसं अशोक खरातच्या बाजूला आमच्या हिंदू समाजाचा कोणच व्यक्ती उभा राहिला नाही. ह्यालाच हिंदू समाज म्हणतात. आणि म्हणून अरविंद सावंतांना सांगेन, तुम्हाला कदाचित हिंदू धर्म कळलेला नाही. तुम्ही हिंदू भगवद्गीता परत परत वाचा, तुम्हाला कळेल. कुराण थोडं बाजूला ठेवा आणि हिंदू आणि भगवद्गीता वाचा, जेणेकरून चुकायला चूक म्हणणं ह्यालाच हिंदू धर्म म्हणतात. आणि म्हणून ज्या पण चुका झाल्या असतील त्या आम्ही स्वीकारतो. येणाऱ्या काळामध्ये आमच्या देवळांकडे, आमच्या धर्मस्थळांमध्ये अशा चुका होऊ नये या पद्धतीची भूमिका राम मंदिरामध्ये मान्यवरांनी घेतलेली आहे, सगळ्याच लोकांनी घेतली आहे. पण कुराणमध्ये आणि इस्लाममध्ये होणाऱ्या चुका ते मानणार आहेत का, हा प्रश्न विचारण्याची हिंमत अरविंद सावंतांनी तिथे पण दाखवावी. मुर्शिदाबादमध्ये, पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदाबादमध्ये हे लोक बाबरी मस्जिद बांधतायत. तिकडच्या पण दानपेटीचा फार मोठा घोटाळा झालेला होता काही महिन्या अगोदर. का उल्लेख केला नाही उद्धव ठाकरेंनी? का आंदोलन केलं नाही अरविंद सावंतनी आणि त्यांच्या आदित्य ठाकरेंनी? जो न्याय तुम्ही मंदिरांना लावला तो न्याय मस्जिदींना पण लावा ना. म्हणजे जिहादांची आणि पाकिस्तानाची भाषा आज अरविंद सावंत आणि त्यांचे उद्धव ठाकरे जी बोलतायत, असा माझा स्पष्ट आरोप आहे.